महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष टिपेला पोचलाय की काय अशी शंका व्यक्त केली जाते. मराठा आंदोलन 2 महिन्यापूर्वी सुरू झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हिंसाचार झाला, आमदारांची घरं जाळली गेली. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्रातल्या महायुती सरकारमधले मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा मेळावा घ्यायला सुरुवात केली आणि पहिला मेळावा जालन्यामध्ये अंबडला झाला. त्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी थेट जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाला चॅलेंज उभं केलंय आणि त्यांनी असं सांगितलंय की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होऊ नये याची जबाबदारी छगन भुजबळ स्वतः त्यांच्या रॅलीच्या माध्यमातून घेणार आहेत. 24 डिसेंबरपर्यंत छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत. या सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं जातीय वातावरण कशा पद्धतीने जाईल, छगन भुजबळ हे आपल्याच सरकारच्या निर्णयाच्या विरोधात का बोलतायत आणि त्यांचा मुद्दा काय हे आपण समजून घेणार आहोत. अंबडच्या सभेमधनं त्यातल्या अनेक गोष्टी लक्षात आल्या आहेत, पण तरी सुद्धा अनेक प्रश्न तुमच्याही मनात आहेत, माझ्याही मनात आहेत आणि ते प्रश्न आपण थेट छगन भुजबळ यांना विचारणार आहोत. भुजबळ साहेब, बंड म्हटलं की नमस्कार. छगन भुजबळ हा आता एक नवीन समीकरणच झालेलं आहे. काय बंड म्हटलं की बंड मध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार असतील. पहिला दगड तुम्ही मारता, नेहमी पहिलं बोलायला तुम्ही सुरुवात करता. आता सुद्धा आपण बघतोय की जरांगे पाटलांच्या विरोधात अर्ध मंत्रिमंडळ तिकडे जाऊन त्यांना विनंती करताय आणि तुम्ही थेट अंबडमध्ये तोंड सोडलंय. काय म्हणजे नक्की काय चाललंय काय? सुरुवातीला सांगतो की माझी जी भूमिका आहे ही 35 वर्षाची आहे. मंडल आयोगाला सपोर्ट, आपल्याला कल्पना आहे की शिवसेना सुद्धा मी सोडून, त्याला खूप त्रास झाला तुम्हाला माहिती आहे. आणि आज जो आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, 58 मोर्चे त्यांचे छान शांततेत झाले. काँग्रेस आमचं राज्य असताना आम्ही सांगितलं की ठीक आहे, कायदा करा, द्या त्यांना. कोर्टाने ते फेटाळलं. फडणवीस मुख्यमंत्री, त्यांनी पुन्हा एक कायदा केला. आम्ही म्हटलं त्याच्यात फक्त एवढंच म्हणा की कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता. तसं ते बिल मांडण्यात आलं. सगळ्यात पहिला हात माझा वरती होता, मंजूर, युनॅनिमसली मंजूर झालं, युनॅनिमसली. पण मी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला आणि तेव्हापासून सातत्यानं जे आहे ओबीसीला कुणालाच धक्का न लावता आरक्षण घ्या. माझी ही भूमिका केवळ माझी आहे का? शरद पवार साहेबांची भूमिका तीच आहे, शिवसेनेची पण तीच असणार, काँग्रेसची तीच आहे, शिंदे पण तेच म्हणतात, फडणवीस पण तेच म्हणतात, सगळे तेच म्हणतात. म्हणजे ती भूमिका महाराष्ट्रातील तमाम नेत्यांची आहे की ओबीसीला धक्का न लावता. ठीक आहे. आता या जरांगेने उपोषण सुरू केलं. आता ठीक आहे, उपोषण करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, लोकशाहीच आहे आपल्याकडे. उपोषण ते करत राहिले. त्याच्या अगोदर त्यांनी मिटिंग घेतल्या, कारण नाही मला, पण मला सुरुवातीलाच त्यांनी टार्गेट केलं. अय भुजबळ, तुला आरक्षण घेऊनच दाखीन. कुठे कुठे? अय भुजबळ, तुझा खुटाच उपटिली. काय बोलत होता काय नाही. अरे पण मी काय केलं? मी आपल्याला म्हणलं जाऊ दे मोरदे. वेगवेगळे मेसेज मला प्रत्येक ठिकाणी छगन भुजबळ. तुम्ही त्यावेळेस जे बोलला होता त्याच्यामुळे असेल की मराठा समाजाला असं आरक्षण नाही मिळू शकत म्हणून. मी नाही म्हणालो असं. मी म्हणालो मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. म्हणजे ओबीसी मध्ये नकारात्मक नाही. ओबीसी मध्ये बरं का, ओबीसी मध्ये अरे ओबीसी मध्ये 375 जाती झाल्या आता, आणि कुणाला काय भेटणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं की एक वेगळं चांगलं मोठं आरक्षण तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे. त्यांनाही काय भेटणार नाही, आम्हालाही काय भेटणार नाही. काय उपयोग होईल? वेगळं आरक्षण द्या. सुप्रीम कोर्टात गडबड झालेली आहे, कायदा हायकोर्टाने ओके केला. त्याच्यावर काय तुम्ही करता प्रयत्न करा, नवीन आणखीन पाहिजे ते प्रयत्न करा, द्या त्यांना, पण गल्लत करू नका. सगळ्या महाराष्ट्रातील पक्षांच्या नेत्यांची हीच भूमिका, ती भूमिका मी मांडत होतो. मी माझी वेगळी काही भूमिका नव्हती. नाही, आजही
तेच बोलतात. त्यांना विचारायचं तुमची भूमिका आहे का अशी ओबीसी मध्ये टाकण्याची, त्यांची विचारा ना तुम्ही, त्यांना विचारायला पाहिजे. बरं ठीक आहे, जाऊ दे, काय बोलतायत बोलू दे. मला घाणेरडे मेसेज. तुम्हाला काय सांगायचं या मेसेजने ना आम्ही थकून गेलो. कंप्लेंट तरी किती करायचं, एवढ्या घाणेरड्या सगळ्या ज्या आहेत ना, शिव्यांचा वर्ष. आपण मी काय बोललो नाही ना, काय बोललो मी बाबा, तुम्हाला काय विरोध केला, मला कशाला शिव्या देताय? आणि असे सगळे मेसेज बघा ना तुम्ही, आता काय बाका पोरावरून शिव्या, सगळ्यांना शिव्या, काय कॉल उचल, शिव्या 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 वगैरे देणं चालू आहे. शिव्या. मी म्हटलं जाऊ दे, काय देतील शिव्या, काय आपण काय शिव्या देऊन काय आपल्याला बिघडत नाही. अरे पण नंतर त्यांनी आमदारांची घरं जाळायला सुरुवात केली. आमच्या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके घर पेटवलं, अमरसिंग पाटील त्याच्या घरावर दगडफेक केली. आमचा एक कार्यकर्ता सुभाष राऊत. बरं, राख रांगोळी हा शब्द जो आहे मराठीतला, त्याचा खरा अर्थ मी तिथे पाहिला. तुम्ही सभेत पण हेच बोलला की राख रांगोळीचा अर्थ मी तिकडे अर्थ काय पाहिला. पण भुजबळ साहेब ह्याच्यासाठी सरकार नाही जबाबदार. आणि दुसरं नाही, अहो, याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे ना सर. ते जे म्हणत होते ते म्हणतात बरोबर, पण आमची लेकरं बाळा, आमची बरोबर आहे ना. पण तुम्ही एकाच दिवसामध्ये अख्खं बीड पेटलं. काय त्या पवार साहेबांच्या बरोबर असलेल्या संदीप क्षीरसागर, आमच्या बरोबर ओगेश किंवा NCP कार्यालय पण पेटवलं. एकच घर, त्या एनसीपीचं कार्यालय, पवार साहेबांच्या माणसाचं, आमदाराचं 3 माळ्याचं कार्यालय खाक. बाजूला असलेलं जयदत्त शिक्षणाचं एक ऑफिस 2-3 माळ्याचं खाक. तिकडे आले तर आमच्या प्रकाश सोळंकेचं पहिल्यांदा घर पेटवलं. त्यावेळेला ते सुभाष राऊत माझ्या समोर बसले होते मंत्रालयात. म्हणजे साहेब ते प्रकाश सोळंके साहेबांचं घर. अरे म्हटलं काय झालं. आणि मग माझ्या लक्षात, मी एसपीला फोन केला की बघ हे जे सुभाष राऊत यांचं हॉटेल सनराईज वगैरे काय तिकडे नक्की जातील, तिकडे हे करा. सुभाषला म्हटलं जातो. 4 तासांनी त्याचं पेटलं. बरे पेटलं तर पेटलं का, घरावर गेले, सुभाषरावच्या घरावर बाहेर काढा. त्या गल्लीतल्या सगळ्या महिला पुढे आल्या. पुढं म्हणजे अगोदर काय नाव त्यांचं, प्रकाश सोळंके. त्यांचे 2 गेट आहेत. पहिला गेट तोडला, तिकडून मोठं ऑफिस, गाड्या दनादन झाला खडा. ते स्वतः घरी होते त्यावेळी. ते घरी. मग दुसरा परत गेट तोडला. तलवारी, चाकू, पहारी उचलण्यासाठी, पेट्रोल बॉम्ब, चॉपर, स्वतः बघून आलो. सुनियोजित फोन, त्यांना 1 नंबर, मग कोणाला 15 नंबर, मग कोणाला 22 नंबर, मग तिकडून फोन. 1 नंबर झाला, तुम्ही कुठे आहात, नाही आता आम्ही 15 नंबरवर आहोत. अरे बरं, एकाच टीमने नाही केलं ते, कारण 1-1.5 तास लागतो बीड पासून माझगावला जायला. त्याचं घर आणखी अनेक लोकांचे, मराठा समाजाची सुद्धा पेटली. अरे मग का. आणि तो जो क्षीरसागर यांचा जो मोठं घर आहे, त्यांची आई जे 4-5 वेळा काहीतरी खासदार होते, काकू मी त्यांना ओळखत होतो, तिथे सगळे एकत्रच राहतात. जयदत्त पण तिथे राहतो, तो एनसीपी वाला पण, आमचा पण एनसीपी तिथेच, आणि पवार साहेबांकडे असलेले एनसीपी आमदार पण तिथे. पेटले, पेटते बॉम्ब फेकले होते, पेट्रोल सगळीकडे पेट्रोल बॉम्ब टाकले, त्यांच्या गाड्या दणादण फुटल्या. हे अंधार काळोखात. त्यांची योगेश तो डॉक्टर, त्याची बायको आणखी पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, आतमध्ये लहान लहान मुलं, काय लेकरं बाळं, जे सारखी जे आमच्या आमची लेकरं बाळं, ते ही पण लेकरं बाळं. काय करायचं, पोरं घाबरली. पाठीमागून पळायचं तर भिंत मोठी, कारण नावाजलेलं कुटुंब. शेवटी खुर्च्यांवर त्या महिला चढल्या, त्यांच्या मुलांना पाय धरून वरती केले.
पलीकडून मुसलमान समाजाचे लोक वरती चढले, त्यांनी त्यांना ओढून घेतले तर पोरांना आणि घरी घेऊन गेले. मेले असते तर काय केलं असं. बरं, छत्रपती शिवरायाचं नाव घेतात, सगळ्यात जास्त अभिमान आम्हाला आहे. काय त्यांना म्हणावं की तुम्ही हे विसरू नका, छत्रपतींची समाधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शोधून काढली. शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलं. पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिला. दुसरा शाहीर अमर शेख मुसलमान शाहीर. तिसरा अण्णाभाऊ साठे दलित समाज. तुम्ही आम्हाला शिवछत्रपतीचं नाव घेऊन जाळता. छत्रपतीने हे सांगितलं स्वतःचीच घरं जाळा, बायका पोरं. अरे दुसऱ्यांच्या सुद्धा त्या मुस्लिम त्यांचा त्याच्या सुद्धा सुनेला मान सन्मान देणार आमचा छत्रपती, पण तुम्ही खुशाल आपलीच घरं जाळतात. काय चाललंय भयंकर. एकच शब्द त्याच्यामध्ये. आणि मग मात्र मी उठलो, म्हटलं आता हे झालं. पोलीस काही करायला तयार नाही. का नाही केली पोलिसांनी तयार, म्हणजे अडकाठी का केली नाही, प्रश्न बरोबर आहे. याचं कारण असं आहे की जे तुम्ही मीडियाने जरांगे उपोषणाला बसला असताना पोलिसांनी लोकांवर अमानुष लाठी हल्ला केला, हे सातत्यानं तुम्ही दाखवलं लोकांनी. पण का केला? पोलीस अशी वेडे आहेत का? नंतर तो बोलतो दोषी नावाचा तिथला एसपी, माझे 70 माझे लोक ऍडमिट आहेत, महिला पोलीस. पहिल्या दिवशी गेले तो बोला मी जरा झोपलोय, थांबा, मला तर तुम्ही डिस्टर्ब करू नका. काय ठीक आहे, मला तर सांगू दे सगळं काय आहे तुम्हाला. दुसऱ्या दिवशी तो काय म्हणा मी झोपलोय, नंतर या. दगड गोळा करून ठेवले सगळ्याच कच्च्यांवर. पोलिसांना वाटलं काय इंटेलिजन्सचा फेल हा भाग वेगळाच आहे. पोलीस गेले, महिला तिथे जास्त महिला पोलीस नेले. ते म्हणे साहेब तुमची तब्येत फार खराब आहे, हॉस्पिटलमध्ये चालायचं. अरेस्ट करायला नाही गेले, हॉस्पिटलमध्ये न्यायला. दगडाचा मारा, 70 पोलीस जखमी, महिला त्याच्यातच. त्याच्या पुढची पारी काही लोकांनी गाठली महिला पोलिसांच्या बाबतीमध्ये. मग पोलीस चिडले आणि मग त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. थोडंसं आलं सुरुवातीला, मग या सगळ्या गोष्टीवर पडदा पडला. मग दोषी पण काय बोलले नाही. फडणवीस त्यांना मी विचारलं की तुमचं काम होतं, दोषींनी सांगायला पाहिजे. 70 पोलीस माझे अशा रीतीने घायल झाले, महिला पोलिसांच्या बाबतीत झालं, मी सहन करू शकत नाही. तो बोलला नाही तर तुम्ही बोलायला पाहिजे होतं, हेड ऑफ द डिपार्टमेंट. हां, आणि तो तिथून सांगतो की माझा संबंध नाही. उपोषण करताना कोणीतरी जाळले असतील, कोणीतरी मला काय माहीत नाही. अरे जाळपोळ झाल्यानंतर तो म्हणाला ना की माझा संबंध नाही. दुसऱ्या दिवशी म्हणतो की त्यांना सोडा, गुन्हे दाखल करायचे नाही. अरे वा, माझं काय म्हणणं आहे की त्या ठिकाणी पहिला जो इन्सिडेंट झाला, तो इन्सिडेंट जो पोलिसांच्या बाबतीत घडला, तो दाखवला गेला असता तर ही सहानुभूती त्यांना मिळाली नसते. आणि शरद पवार साहेब ताबडतोब दुसऱ्या दिवशी सकाळीच केले. ते गेले, मग उद्धवजी गेले. पण त्यांना हे माहिती नव्हतं की नक्की त्या पोलिसांचं काय झालं. नाही तर माझी खात्री आहे दोघे गेले नसते. साहेब मला 2 प्रश्न याच्यामध्ये विचारायचे. तुम्ही हा इन्सिडेंट त्या दिवशीच्या सभेमध्ये पण सांगितला होता, वारंवार सांगणार. ते बरोबर आहे, तो इन्सिडेंट सांगणं आवश्यक आहे, कारण ज्या पद्धतीने घटना घडलेल्या आहेत. मला 2 गोष्टी याच्यामध्ये विचारायच्या आहेत. मला अजूनही आठवतंय की तुम्ही त्या लाठीचार्जचा उल्लेख केलाय त्याच्यामध्ये. 5 ऑक्टोबरची तारीख होती आणि त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पोलिसांच्या लाठीचार्जबद्दल स्टेटमेंट्स यायला सुरुवात झाली, त्यावेळेस पहिलं स्टेटमेंट आलं हे देवेंद्र फडणवीसांकडनं आलं. आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जो लाठीचार्ज झालेला आहे त्याच्या मागची कारणं सुद्धा आम्हाला बघावी लागतील म्हणून. या उलट अजितदादांचं जे स्टेटमेंट आलं त्याच्यामध्ये थेट आम्ही पोलिसांवरती कारवाई करू अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलेलं होतं. सरकारकडनं जो रिस्पॉन्स दिला गेला तो पण एवढा अँबिग्युअस रिस्पॉन्स होता, नंबर 1. नंबर 2, मला तुम्ही आता जे बोलताय ना, मला असं वाटलं की विरोधी पक्षनेते छगन भुजबळच बोलतायत. कारण लॉ अँड ऑर्डर सरकारची जबाबदारी आहे. त्या आमदारांच्या घरावरती लाठीचार्ज काय जो काय दगडफेक झाली, जाळपोळ झाली, त्याच्यानंतर ना मुख्यमंत्री तिकडे गेलेत, ना गृहमंत्री तिकडे गेलेत, ना पोलिसांनी कुठल्या पद्धतीने त्याच्यावर आवर घालण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्या आधी 5-10 दिवसापासून मंत्र्यांना गावबंदी होती, मंत्र्यांच्या गाड्यांवरती दगडफेक होत होती. या सगळ्या गोष्टीसाठी सरकार जबाबदार आहे की नाही आहे? नंबर 1, तसं पवार साहेबांना माहीत नव्हतं की पोलिसांच्या बाबतीत काय झालं, त्यांच्यावर कशी दगडफेक करणार, तसं अजितदादांना पण माहीत नव्हतं. सरकारमध्ये असून अहो काय होम डिपार्टमेंट काय सगळ्यांना काय आम्हाला सांगत नाही असं असं झालंय.
कोण इकडे असतो, कोण तिकडे असतो, कोणत्या गावाला, कोण ह्या गावाला. आणि असं झालं ते फक्त एकतर्फी जे दिसलं तर त्यावेळेला त्यांनी म्हटलं बाबा हे पोलिसांची चौकशी करायला पाहिजे. पण अगोदर असं झालं हे कुणालाही जास्त मीडियाने सुद्धा पुढे आणलं नाही. त्याच्यामध्ये चूक होम डिपार्टमेंटच्या लोकांची त्यांनी आणायला पाहिजे, ते जाऊ द्या. पुढे सगळं पेटलं ना, अख्खं बीड पेटलं. मी त्याच्यावर फक्त बघायला गेलो. खरं म्हणजे सगळ्यांना जायला पाहिजे होतं. लाठीमार बघायला जे गेले त्यांचं काम होतं की आपल्या आमदारांची घरं पेटवलेली लोक वाचले. सगळ्यांनी जायला पाहिजे. आमदारांची घरं पेटली 1, 2, 3 आणि तुम्ही बघायला जाणार नाही. ठीक आहे, मी गेलो. मी गेल्यानंतर पहिले तर 1-1.5 महिना तो मला शिव्या देत होता, हे सगळं करत होता. ते चित्र पाहिल्यानंतर मात्र जे आहे मला राहवलं नाही आणि मी स्टेटमेंट दिली संभाजीनगरमधून. हे असं असं झालेलं आहे आणि हे बरोबर नाही. आणि त्याच्यानंतर मग ठीक आहे, त्याच्या 14 सभा झाल्या. तो शिव्या घालतोय, जाळपोळ करतोय. पोलिसांनी का कारवाई केली केली नाही हा तुमचा प्रश्न आहे. कशा कारवाई करतील? ज्या वेळेला त्यांच्यावर हल्ला झाला पोलिसांवर, पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे त्यांनाच सस्पेंड करा, गुन्हे मागे घ्या. पोलीस काय करते? पोलीस म्हणजे आम्ही काय केलं तर आम्हाला सस्पेंड करणार. पण याच वेळेस त्यामुळे पोलीस हतबल झाले. नाही सर, पण सरकारने याच वेळेस सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. गृहमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून, कॅबिनेट म्हणून, मुख्यमंत्री म्हणून सरकारने पोलिसांना पाठिंबा न दिल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही असा तुमचा आरोप आहे का? मग हे पहा, कोण बघायला गेलं तिथे? हे सफेद सत्य आहे ना, कोण बघायला गेलं? आणि उलट आम्हीच माफी मागतो त्यांची. तो म्हणतो एकदा म्हणतो आमचे लोक नाही, दुसऱ्या दिवशी म्हणतो आमच्या लोकांवर गुन्हे घेतले तर बाहेर भारी पडेल. अरे आता ते कोण का नाही बोललं ते त्यांना जाऊन विचारा. का मला राहवलं नाही. हा विषय कॅबिनेटमध्ये पण निघाला असेल. कॅबिनेटच्या बैठका झाल्या त्या काळामध्ये की बोललो ना, तिथेच बोललो असं नाही. सर्वपक्षीय मिटिंग झाली पवार साहेबांची आणि या सगळ्यांची. तिथे सुद्धा मी बोललो पोलीस हतबल का झाले, का बीडमध्ये त्यांनी काम केलं नाही, याचं कारण हे सगळं आहे. त्याची जरा चौकशी करून. पण ते सगळं जे आहे पुढे कोणी त्याच्यावर चर्चा झाली नाही. फडणवीस कदाचित उत्तर देत्यात झाले असते, परंतु तिथे झालं पवार साहेब पण बोलणार नाही. फडणवीस पण एकदम का नाही बोलले तुम्हाला असं वाटतं? ते त्यांना विचारा. नाही, ते शेवटी ते उपमुख्यमंत्री, त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, मला नाही. मी माझं काम केलं. लोकांच्या घरावर आगी लागल्या, ते मराठा असेल, ओबीसी असेल, का मी बोलणार. कारण मी 35 वर्ष तेच काम करतो आहे ओबीसींसाठी. ते काय बोलले त्यांना विचारा. सरकार जवळ नाहीच अशी परिस्थिती. गावबंदी सगळीकडे. अरे वा, कोणी काय बोललं नाही. आज सुद्धा त्यांच्या सभा रात्री 12, 2, 3, आमच्या सभा 10 वाजता बंद होता. सर परत तोच प्रश्न येतोय की या सगळ्या गोष्टी त्यांना विचारा. जे कायदा व्यवस्था सांभाळतात ते सरकार तुमचं आहे. मला तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही कॅबिनेट सरकारमध्ये असलो तरी मी माझं मत स्पष्टपणे मांडतोय आणि मांडणार आहे. याच्या पुढे घाबरतंय सरकार? कोण मला नाही माहिती. काय माझं काम जे आहे प्रत्येकाने जे आहे सगळ्यांना, राज्य सगळ्यांचं आहे. यशवंतराव चव्हाणांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या विचारलं हे राज्य मराठीचं का मराठ्यांचं? तुम्हीच लोकांनी विचारलं. साहेब काय म्हणाले? मराठ्यांचं नाही, मराठीचं राज्य आहे. आज काय चाललंय तुमचं इथं? तो म्हणतोय तुम्ही ऐकताय, मग हे जात आहेत पाया, ते जातात पाया. तो बोला असं नाही, असं नाही. काय तर सगळे घाबरले. अहो पोलीसच काय करत नाही, मग सगळेच त्यांच्या पाठीमागे. काय आमदारांची घरं पेटवली, बाकीच्यांचं काय? भुजबळ साहेब, मला तुम्ही आरक्षणाचा जो मुद्दा उपस्थित केला त्याच्याबद्दल मला यायचं आहे. पण आता कारण तुम्ही हा सगळा इन्सिडेंट सांगितलाय म्हणून मला 2 गोष्टी त्याच्याबद्दल विचारणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या काळामध्ये तुमच्या भाषणामध्ये तुम्ही त्याचा उल्लेख केलात की मंत्री एवढे वाकत होते की जसं काय त्यांची कंबर मोडली असती, एवढे जवळपास ते वाकत होते, याचा तुम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केलाय. एक उल्लेख तुम्ही त्याच्यामध्ये केला नाही.
की पहिलं ज्यावेळेस उपोषण झालं ते उपोषण सोडवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री तिकडे गेले आणि त्यांनी ते उपोषण सोडवलं, स्वतः त्या ठिकाणी गेले. असं म्हटलं जातं की कॅबिनेटमधल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही ही गोष्ट करू नका, त्याच्यामुळे एक नवीन पायंडा पडेल आणि एक नवीन महाराष्ट्रामध्ये एक नवीनच राजकारण सुरू होईल. मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचलल्यामुळे ती चूक झाली असं तुम्हाला वाटतं का, की त्याच्यानंतर हे सगळं फॉलोअप दिसतोय का, की मंत्री तिकडे गेले वाकले, त्याचा तुम्ही सभेमध्ये असं आहे उल्लेख की केला? काही मंत्री गेले नाहीत, उपमुख्यमंत्री सुद्धा गेले नाहीत. आता ते का झाले, मुख्यमंत्री माझे बॉस आहेत, मी त्यांच्यावर कमेंट करू शकत नाही. सर तुम्ही केलाय कॉमेंट ऑलरेडी. मी त्यांच्याबद्दल नाही केलं, मी जनरल कॉमेंट केलेली आहे की सगळ्यांचं संरक्षण करणं आपल्या सरकारचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांना दिलासा देईल. मी तुम्हाला सांगतो तुम्ही कशी आता कमेंट. एक फक्त व्यक्तिगत जाण्यात काय अर्थ नाही, नाही. त्यांना आणि जो प्रश्न त्यांच्यासाठी आहे नाही, जा त्यांना विचारा. भुजबळ साहेब मला ही गोष्ट क्लॅरिफाय करणं आवश्यक आहे. व्यक्तिगत नाहीये, ते मुख्यमंत्री म्हणून हा प्रश्न उपस्थित होता, कारण मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत, नंबर 1. नंबर 2, मी का असं म्हटलं की तुम्ही त्यांच्या विरुद्ध कमेंट केली, याचं कारण असं आहे की तुमच्या भाषणामध्ये तुम्ही उल्लेख केलात, याचं तुम्ही 13,500 अचानक उठून झाले, आदल्या दिवसापर्यंत 5,000 दाखले सापडले होते, दुसऱ्या दिवशी 13,500 झाले. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की शिंदे समितीकडे 13,500 पुरावे सापडलेले आहेत, त्या शिंदे समितीचा अहवाल कॅबिनेटमध्ये मंजूर केला जाईल, हे कॅबिनेट मिटिंगच्या पूर्वी त्यांनी दिलेलं स्टेटमेंट होतं. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मिटिंग नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये राज्याचे प्रमुख म्हणून, मी परत एकदा इंडिव्हिज्युअल जात नाही अजिबात, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं असं स्टेटमेंट होतं की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यायचा प्रयत्न करू, ज्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट देता येईल, ज्यांच्याकडे पुरावे सापडलेले असतील त्यांना आम्ही पुरावे देऊ. हे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन असून सुद्धा तुम्ही सभेमध्ये असं म्हणालात की ओबीसी आरक्षणामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ओबीसींचं आरक्षण मारण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावरती तुमचा विश्वास नाही नेते म्हणून, असा त्याचा अर्थ काढला तर चुकीचं होईल का मग त्याच्यामध्ये? मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं सुरुवातीला, ते म्हणतात की निजामशाहीमध्ये पुरावे आहेत ते तिकडे राहिलेले, तर तिथे जर आपल्याला ते पुरावे सापडले कुणबींचे तर द्यायला काय हरकत नाही ना. म्हटलं हो, काय द्यायला हरकत नाही, द्यायला पाहिजे. आणि कुणबी आता आलेले आहेत ओबीसी, तर त्यांना द्यायला पाहिजे. मी पाठिंबा दिला. नंतर काय झालं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काय म्हणाले अधिकारी किंवा जे कोणी बोलणारे, 5,000 सापडलेत, तेलंगणामध्ये निवडणूक सुरू आहेत, तिकडे जाऊन आम्हाला ते सगळे पुरावे आणणं कठीण आहे. हे महाराज नाही, मला चालणार नाही, उपोषण करणारे. 2 दिवसानंतर 11,500 सापडले आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळामध्ये 13,500. आणि म्हटलं कसं काय चाललंय हे, ते तर म्हणाले सापडणार नाही. बरं तेही नाही, मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या, तेही नाही. त्याच्या पुढे अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट. मग त्याच्यासाठी शिंदे समिती, मग ते सगळीकडे जाणार. प्रश्न असा आहे, जे खरोखर कुणबी आहेत, कोकणात सुद्धा खरोखर कुणबी आहेत, तिकडे विदर्भात आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही जे सांगता की ओबीसीला धक्का लागणार नाही, असं आहे. मुख्यमंत्री म्हणतात ना, सगळे म्हणतात. एकदा कुणबी सर्टिफिकेट मिळालं की मग पुढचा भाग फक्त जात पडताळणी. आज ज्या पद्धतीनं काही ठिकाणी हेडमास्टरवर, काही ठिकाणी त्या क्लार्कवर सांगून प्रकाश शेंडेने मुख्यमंत्र्यांना दाखवले 5-7-8 कागद की बघा कसे खोडले आहेत, आणि तिथे मराठा कुणबी लिहिलेला किंवा कुणबी मराठा लिहिलेला आहे. पूर्वी टाकाने लिहिलं जायचं, आता पेननी लिहिलेलं आहे. हे सगळं चाललेलं आहे. प्रश्न असा आहे की हे सगळे कुणबी एकदा आल्यानंतर तुम्ही म्हणतात की त्यांना आम्ही ओबीसी मध्ये अडचण येणार नाही, अहो नंतर जात पडताळणी तेच होणार, कलेक्टर मंजूर झालं. सरकारवर विश्वास ठेवा भुजबळ साहेब थोडासा. मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही असं नाही होऊ देणार म्हणून, असं दिसतंय तुमचा सरकारवरती अजिबात विश्वास नाही. माझा विश्वास आहे, पण असं आहे की सरकारला सुद्धा सांगणार पाहिजे ना की इथे बघणारे आणि व्यथित होणारे लोक आहेत. काय जसे तिकडे मागणी करून बोलतात, तसे ओबीसीचे लोक सुद्धा जे आहे
त्यांच्या मनात संशय आहे की असं होईल आणि हे होतंय, हे बोलणारे सगळे लोक एकत्र आले. त्याच्यामध्ये मला बोलवलं, मी सुद्धा गेलो आणि माझी मतं मांडली. शेवटी सरकारला पण कळलं पाहिजे. सरकार हे पहा, या लोकशाहीमध्ये ना किती डोकी आहेत यालाच सरकार जे आहे ना ते मत देतं. आता त्यांचे चांगले मुर्शिद आणि सगळे लोक आणि हे ते महाराष्ट्र बंद अमुक तमुक, अरे काय चाललंय, गावबंदी, आम्ही कुणी जायचं नाही काय. आणि मग नाही, आम्ही पण आहोत, आमच्याकडे सुद्धा लक्ष ठेवा हे सांगायला जे आहे ना, मग लाखो लोक पुन्हा त्याच अंबडवर तिथे मिटिंगला आले. आमचं काम आहे. कारण तुम्ही म्हणता मला रडल्याशिवाय आई दूध देत नाही का, म्हणून आम्ही पण रडल्याशिवाय आमचं आरक्षण वाचतच नाही. म्हणून आम्हाला वाटतं की आमचं आरक्षण वाचलं पाहिजे, म्हणून आम्ही मिटिंग घेतलं. याच्या पुढे बरं, त्या मिटिंग कधी घेतल्या आम्ही, त्याच्या 14 मिटिंग नंतर एक मिटिंग घेतली आहे. त्याने सगळ्या शिव्या देऊन झाल्या, हे भुजबळ या काय काय बोललं तुम्हाला माहिती आहे. एक मिटिंग घेतली काय, तुम्ही काय म्हणतो महाराष्ट्र पेटवायचा का भुजबळ तुम्ही आणि ती जरांगे नाही पेटवायचा. मी आज 55-56 वर्ष शिवसेनेपासून राजकारणात विनाकारण महाराष्ट्र पेटवायचं काही कारण नाहीच आहे. आणि मी तर मंत्री आहे, मला कळतं तेवढं काय. परंतु हे काय चाललेलं आहे तुमचं, अख्खं बीड पेटलं. मग मी तिथे गेलो, अख्खं बीड पेटलं, बीड काय महाराष्ट्र देत नाही का. आणि मग मी बोललो की हे जे आहे हे बरोबर नाही. भुजबळ साहेब, तुमच्या भाषणामध्ये मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं की ते विरोधी पक्ष नेत्याचं भाषण वाटत होतं. याचं कारण असं आहे की तुम्ही भाषणामध्ये बोलताना तुम्ही थेट तुमच्या समाजाच्या लोकांना सांगितलं की पोलीस काही आपल्याला मदतीला येत नाहीये, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर द्या. संरक्षण तुमचं करायलाच पाहिजे. तुम्ही त्या तुमच्या घरावर हल्ले होते म्हणून मंत्री म्हणून तुम्ही ही भूमिका मांडली. जरांगे पाटील मंत्री नाहीयेत, जरांगे पाटील सरकारमध्ये सामील नाहीयेत. मंत्री म्हणून सरकारमध्ये सामील असलेल्या माणसाने अशा पद्धतीने बोलणं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला. आमच्या घरावर हल्ले झाले म्हणजे सरकार अकार्यक्षम आहे तुमच्या समाजातल्या लोकांना प्रोटेक्ट करायला, म्हणून तुम्हाला तुमच्या समाजाला सांगावं लागतंय की तुम्ही तुमचं प्रोटेक्शन स्वतः करा म्हणून. माझा समाज 374-75 जातीचा आहे, त्याच्यामध्ये सगळे लोक आहेत. आणि दुसरं की अहो गावबंदी अजून तुम्ही उठवतच नाही. त्यांच्या मीटिंग 4 वाजता सकाळी, 2 वाजता रात्री, कायदा त्यांना नाहीच. घरं पेटवतात. आता आम्ही त्यांना सांगू या बाबा पेटवा जरा आम्हाला आम्ही जरा बाहेर जातो मग पेटवा हां घरं, असं आम्ही सांगावं काय. तुम्ही जे कोणी असतील जबाबदार त्यांनी अगोदरपासून, आणि एवढंच नाही तर तुमच्या सहित मीडियाचे सगळे जे स्टॉलवर्ट ते आणि मराठा समाजाचे आतापर्यंत किंवा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारे पण मराठा समाजाचे असलेले नेते यांनी पुढे यायला पाहिजे. अरे बाबा हे घरं बिरं जाळायचं आहे ना, हे आम्हाला मंजूर नाही, आमचा पाठिंबा तुला नाही भेटणार का. निवडणूक आहेत म्हणून, मराठा मतं जातील म्हणून. आणि मग मला सांगावं लागलं काय, लक्षात ठेवा जशी मराठा मतं आहेत तशी एका ओबीसीची 54% आहे, त्यांच्याबरोबर दलित आदिवासी सगळेच राहणार आहेत. लक्षात ठेवा, फक्त त्या एका मतावर तुम्ही विसंबून राहून आमच्यावर अन्याय करू नका. आणि मी लोकांना जरूर सांगितलं, लोक साहेब आमचा बोर्ड फाडला, साहेब आम्हाला शिवाय घातला. अरे काय करत, कोणी काय दाद घेत नाही, पोलीस दाद घेत नाही तर प्रतिकार नको करू. अहो तुम्ही सुद्धा करा. मुंगी व पाय ठेवलं मुंगी चावते, माणसासारखी माणसं आम्ही. तुम्ही कॅबिनेटमध्ये गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही जे काय सांगायचं ते मान योग्य ठिकाणी सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि मी काय सरकार काम करत सगळ्यांना नाही माहिती म्हणून आहे काय चाललेलं माहिती आहे तुमच्या. सर सरकार काम करत नाहीये, सरकार संरक्षण देण्यासाठी असफल ठरत आहे म्हणून तुम्हाला ही भूमिका घ्यावी लागते असं म्हटलं तर मग चुकीचं ठरेल का. मग असा मी अर्थ काढला तर चुकीचं ठरेल का. मग तुम्हाला काय अर्थ काढायचे ते तुमचा हे आहे. तुम्ही हो नाही, माझा अर्थ आहे की मी ओबीसी आणि इतर सगळ्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. तो मराठा समाजाचं सुद्धा घर असेल तर त्याला सुद्धा धक्का लागता कामा नये. माझी भूमिका, इतरांची काय भूमिका असेल, आमच्या सरकारमध्ये जे आहे वेगळ्या भूमिकेच्या असलेली लोक आहेत. काय झालं ही भूमिका आहे, बाकीच्यांनी काय करायचं त्यांना विचारा. असं दिसतंय की सरकारमधल्या तुमच्या अनेक सहकाऱ्यांना जे बोलता येत नाहीये ते छगन भुजबळ बोलताय. म्हणजे भारतीय जनता पार्टीने मीटिंग घेतली, देवेंद्र फडणवीसांनी तिकडे जाऊन सांगितलं की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा.
तुम्हीच भाषणामध्ये उल्लेख केलात की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी ओबीसी आहे. एवढं असताना सुद्धा ओबीसी समाजाला घाबरण्याचं काय कारण आहे? राहुल गांधी म्हणतात, राहुल गांधी सरकारमध्ये नाही आहेत ना. ते म्हणतात घाबरण्याचं कारण म्हणजे की दिवसाआड सगळ्या महाराष्ट्रामध्ये या कुणबी सर्टिफिकेट याच्यासाठी जबाबदार कोण? बॅकडोअर नाही, याच्यासाठी जबाबदार कोण? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री की जरांगे पाटील? आता तुम्हाला आम्ही कशाला सांगायला पाहिजे? काय खोदून खोदून तेच काय विचारता? तुम्ही एवढे काही लहान माणसं आहात का? तुम्हाला काहीच कळत नाही? त्यांनी काही सांगायचं आणि यांनी ऐकायचं काय आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यायचे. मी सांगितलं माझे बॉस लोक आहेत ना, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मला काय तुम्हाला काय ठरवायचं तुम्ही ठरवा ना. मी माझी भूमिका कुणाच्या महाराष्ट्राने बघितलेले की तुमच्या बॉसेसना सुद्धा तुम्ही व्यवस्थित ऐकवत असता, म्हणून मी तुम्हाला थेट विचारतो. कशाला पण थेट कशाला बोलता? काय थेट बोलणं बरोबर नाही. कदाचित कोणाची काय मजबूर असेल, कोणाची काय मजबूर मला माहित नाही. काय बरं ते का असं वागले, कोण काय वागले, हा मंत्री कसा वागला, तो उपमुख्यमंत्री, तुम्ही जाऊन विचारा ना भाऊ. नाही, कसं आहे की ऑन सिरियस नोट मी तुम्हाला का हे विचारलं ते सांगतो. महाराष्ट्रामध्ये अशी खूप चर्चा आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाचं आंदोलन ते स्वतः मुख्यमंत्री तिकडे गेले आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते संपवलं किंवा थांबवलं आणि त्याच्यानंतर मग डेडलाईन त्यांनी दिली की मी 1 महिन्यामध्ये हे करून देतो, मग नंतर 2 महिन्याची डेडलाईन दिली. मराठा समाजामध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा त्यांना त्याचं श्रेय मिळत आहे हे बघितल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या पद्धतीचं एक अस्वस्थता होती ओबीसी, कारण भारतीय जनता पार्टीचा बेस एका पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ओबीसी राहिलेला आहे, त्यांना जे बोलता येऊ शकत नव्हतं ते छगन भुजबळ यांनी करून दाखवलं आणि भुजबळ यांनी ती भूमिका घेतली आणि भुजबळ यांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. असं खूप त्याच्याबद्दल चर्चा होते. एक तुम्हाला सांगतो, तुम्हाला कल्पना आहे मी बाळासाहेबांबरोबर शिवतीर्थावर सुद्धा मिटिंग घ्यायचो, जाहीर सभा येतात. मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं नाही हे बोल किंवा ते बोल, मला वाटायचं ते बोलायचं. पवार साहेबांना विचारा की तुम्ही कधी सांगितलं भुजबळला की हे बोल ते बोल? मी माझं बोलवतो. त्याचप्रमाणे अजित ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री. आणि मी सांगितलं ना, जे बोलतात ना तुमचं स्क्रिप्ट जे आहे बीजेपीने लिहून दिलं, माझं स्क्रिप्ट फक्त छत्रपती फुले शाहू आंबेडकरांनी काही वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. काय ते स्क्रिप्ट मी वाचत असतो आणि त्याप्रमाणे करत असतो. ते मोठं स्क्रिप्ट आहे आणि ते सगळ्या मानव जातीला आणि सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या स्वकीयांचं रक्षण करा काय, आणि जे अडले निडले आहेत त्यांना कायद्यानं पण आरक्षण द्या आणि संरक्षण द्या. हे सगळं स्क्रिप्ट जे आहे ना, ते स्क्रिप्ट मला वाचता आणि ते त्याच्यावर काम करता करता पुरं पडत नाही तर दुसऱ्याची स्क्रिप्ट कुठे घेऊन बसता बाबा. माझं स्क्रिप्ट ठरलेलं आहे आणि ओबीसीच्या रक्षणासाठी, मागासवर्गीय तमाम मागासवर्गीयांच्या रक्षणासाठी मी लढणार आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजाचे आले त्यांच्यासाठी सुद्धा लढणार. पण लोक म्हणतात की तू ही डबल लढाई झाली ना, तुम्ही मंत्रिमंडळात पण राहताय, मंत्री म्हणून पण राहताय, बाहेर जाऊन. ठीक आहे, तुम्ही सांगा मला की राजीनामा द्या, एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला. हा आता याच्यावरून त्यांना जे काय करायचं ते करतील, मला काय बोलायचं ते मी बोलतो. तुम्हाला याच्याबद्दल राजीनामा द्यायला सांगितला उद्या, त्याची सुद्धा तुमची तयारी? देणार. आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगितला देणार. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑफकोर्स त्यांचा अधिकार आहे आणि मी तो नाव नाही घेतात त्यांचा म्हणताय. थोडंसं कन्फ्युजन होतंय म्हणून. त्यांचा म्हणजे कोण आता? अजित पवार मुख्यमंत्री कोण ते एक क्लॅरिफाय केलेलं बरं. म्हणजे सरळच आहे ना राव. मी एक तर पार्टीचा बांधेल आहे, 1 नंबर. 2 नंबर मुख्यमंत्र्यांच्या अंडर काम करतो. 3 नंबर सरकारमध्ये सगळ्यात मोठा महाशक्ती जी आहे ती बीजेपी आहे. आता त्यांनी सांगितलं भुजबळ आउट का, भुजबळ आउट, खलास. आपल्याला तसं काही पडलेलं नाही. हे आता रोज सांगत असं ना, बघतो तुला, बघ अरे काय बघतो तुला, पाडतो कुठं पाडतो? आमदार केला हा, एक तर तो आमदार केला मला कोणी पाडू शकत नाही. आणि कारण मी तिथे गेलोच म्हणजे विकास या कामासाठी काय. आणि आतापर्यंत 20 वर्षात मी कधी तिथे भेदभाव कुठलाच केला नाही, मराठा असेल ओबीसी असेल. मला त्याची भीती नाही. पण उद्या कोणी सांगितलं नाही उभं राहतं, नाही राहणार उभं, मंत्रिपद नाही पाहिजे, बस खाला. ओबीसीचं काम माझं आहे, मी सोडणार नाही. तुम्ही आता छत्रपतींचं नाव घेतलं, म्हणजे शाहू फुले आंबेडकर आपण छत्रपतींनी सगळ्या आलुतेदार बलुतेदार ते सगळ्यांना एकत्र घेऊन लढले. आणि त्यांनी सांगितलं होतं की लढायला जाताना
शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. कुठलीही महिला असेल दुश्मनाची, तिला योग्य वागणूक द्या. अरे तुम्ही हे सगळं बोलता आणि करता काय? आपली घरं पेटवता राव. नाही, पण बघ, जरांगे पाटलांच्या उपोषणाला तिकडे संभाजीराजे छत्रपती तिकडे जात आहेत, उदयनराजे तिकडे जाऊन सांगतायत. छत्रपतींचा वारसा हा एका जातीपुरता लिमिट करण्याचा प्रयत्न आहे का मग त्याच्यामुळे? नाही. छत्रपती पूर्ण महाराष्ट्राचे आहेत, शिवाजी महाराज पूर्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यांचा वारसा मात्र जाऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. जे उदयनराजे गेले किंवा मला असं वाटतं शाहू महाराजांचं नाव आहे आता, त्या सभेला पण होते शाहू महाराज. की तणाव वाढवू नये, काय शांतता निर्माण करावी, त्याने उपोषण सोडावं, अडचण निर्माण होणं म्हणून ते गेले. माझं त्याच्यावर काही म्हणणं नाही आहे. पण कुणी जर मराठ्यांची बाजू घेऊन जर बोलत असेल तर मी सांगेन की बाबा तुम्ही सगळ्यांचे आहात, आमचे पण तुम्ही आहात, त्यांचे पण तुम्ही आहात. तुम्ही न्यायाचं काम करा, सगळ्या बाजूने बोला, एवढंच माझं म्हणणं आहे. पण हे दोघे जर गेले पाणी प्यायला पाणी पाजायला, ते केवळ परिस्थिती निवडावी म्हणून. आजकाल बीजेपीचे नेते तुम्हाला खूप व्हिजिट करायला लागलेले आहेत. त्यांना जे बोलता नाही आलं ते तुम्ही सगळं बोलताय भुजबळ साहेब. ती हिंमत तुम्ही दाखवलीत एका पद्धतीने असं म्हणतात. संजय कुठे येत आहेत, बावनकुळे तुम्हाला भेटतायत, ते तुम्हाला येऊन सांगतात की भुजबळ साहेब तुम्ही योग्य करतायत. भाजपने तिकडे खास त्यांचे नेते पाठवले तुमच्या त्या सभेसाठी. त्या सभेचे हिरो तर तुम्हीच होतात, पण तिकडे ते सगळे हे पाठवले. एक बर्डन त्यांचं तुम्ही कमी करताय असं वाटतंय. हो, तिकडे सगळ्या पक्षाचे लोक होते ना, ज्यांनी वडेट्टीवार पण होते. वडेट्टीवार काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी पक्ष, त्याच्यानं ज्यांनी मिटिंग घेतली ते नारायणराव मुंडे जे मंडल आयोगाचे एकदम स्टॉन्च, आणि त्यांचा मुलगा मला वाटतं काँग्रेसमध्ये आहे, त्यांनी सगळी ती मिटिंग अरेंज केली होती. आणि तिथे बीजेपीचे पण लोक होते, तिथे काँग्रेसचे पण लोक होते, आमचे पण लोक होते. लहान सहान जे आहे लक्ष्मण गायकवाड सारखे अतिशय लहान माणसं तिथे होती. काय शब्बीर अन्सारीसारखे मुसलमान पण तिथे होते. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच होतं, आमच्या आरक्षणाला धक्का लावणार. आता सगळे, कारण सगळ्यांनी अडचण होणार ते बोलणार राव. आता त्याच्यामध्ये मी जरा जोरानं बोललो असेल एवढंच. काही लोक वेगळ्या भाषेत जोरानं बोलले, मी ह्या भाषेत जोरानं बोललो असेल ठीक आहे, परंतु महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. तो विनाकारण पेटता कामा नये. 58 लाखांचे मोर्चे झाले मराठा समाजाचे, कुठे गडबड झाली नाही. समजदार नेते होते. त्यातून 2 वेळा कायदे निर्माण झाले. एकदा पृथ्वीराज यांच्या वेळा, एकदा फडणवीस. दुर्दैवाने फडणवीस थोडसा अडकला, एवढंच आहे. कुठे आम्ही विरोध केला आणि त्यांनी तरी कुठे घरं जाळली. फक्त गर्दी दाखवली की ही एवढे लोक रडतायत, त्यांच्यासाठी करा. आणि मी तुम्हाला सांगतो, प्रमुख मराठा नेत्यांसहित सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या. अहो, त्या एक महिला कोण आहे तिकडे साताऱ्याला आहे आणि आणखीन कुठे आहे त्या सभेमध्ये बोलल्या जरांगेच्या सभेमध्ये. काय त्या म्हणाले आम्ही मराठा आहोत आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना कुणबी केले म्हणजे मराठा शिल्लकच राहत नाही मग महाराष्ट्रामध्ये. मग मराठा कोण? ते बोले आम्ही मराठा आहोत, आम्हाला कुणबी सर्टिफिकेट नको, आम्हाला वेगळं आरक्षण द्या. असं म्हणणारा समाज मराठा समाज सुद्धा आहे. आणि बाकीचे राणे वगैरे पण नारायण राणे वगैरे पण ते नारायण राणे पण ते म्हणाले, रामदास कदम पण सुरुवातीला तेच म्हणाले. तुमच्या पक्षाची पण तीच भूमिका आहे, अजित पवार आणि तुमची सुद्धा तीच भूमिका आहे त्याच्यामध्ये की मराठे वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्या अशा पद्धतीने कुणबी सर्टिफिकेट देऊ नयेत, हीच भूमिका. कुणबी सर्टिफिकेट तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला, आदिवासी समाजामध्ये 15-20 वर्षापूर्वी काही लोक खोटे सर्टिफिकेट घेऊन आदिवासी झाले आणि ते सरकारमध्ये होते. आदिवासी समाज सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं या सगळ्यांना कामावून काढा, त्यांनी जेवढे पगार घेतले तेवढे वसूल करा. फार कडक निर्णय दिला. अर्थमंत्री कमिटी झाली, आता हे 25-25 वर्ष काम केलं, आता कुठे त्यांना मग काहीतरी सरकारने तो मार्ग काढला. पण आम्ही असं कोर्टात लढत बसवायचं का 20-20 वर्ष? का 10,000 पुण्यामध्ये काही लोकांनी जे आहे कुणबी सर्टिफिकेट घेऊन नगरसेवक झाले. सुरुवातीला आम्ही लढलो, काय 2-3 लोकांचं नगरसेवकपद गेलं आणि मग 10,000, 20,000, 25,000 पुन्हा कुणाचे लढून किती कोर्ट आणि किती वकील उभे करणार, काय कर. आणि मग
अशा वेळेला माझी हे आहे, इच्छा आहे की सर्व पक्षांनी, सर्व सरकारच्या आमच्या सगळ्या आणि सगळे जे अधिकारी आणि न्यायमूर्ती सुद्धा तिकडे जातात, तर आमच्याकडे पण बघा आणि आमचं काही म्हणजे आमचं पूर्ण वाटोळं होणार नाही एवढं तर बघा. छगन भुजबळ आरक्षणामध्ये आला नाही, त्याची पोरं आल्या नाही, कधी आले नाही, लक्षात घ्या तुम्ही. काय मी शिकलो जरूर, थोडीशी मदत मला जरूर मिळाली. मला असं वाटतं ते बाळासाहेब देसाई असावेत की ज्यांनी जे आहे त्यावेळेला आर्थिक परिस्थिती नसेल काय तर त्यांच्या हे घेऊन ये फी घेऊन ये. मग मी मग एक महिन्यात त्यावेळेला जेपी होते, जेपी त्यांच्या मागे लागायचो मी. आमची आजी होती मला सांभाळायला, अरे एक महिने आम्हाला सर्टिफिकेट जेपी द्यायचे. मग तिथे आम्ही हे झालं. पण जातीवरून आरक्षण कधी घेतलं नाही, घेणार आहे नाही. प्रश्न असा आहे की मग ओबीसीचं काम मी घेतलं आणि मग ठिकठिकाणी सगळ्यांशी लढत आलो आणि आता माझ्या डोळ्यात देखत सगळं काही चाललं, कशा गप्प बसू. मग ह्याच्यावर उपाय तुम्हाला काय वाटतो? एक जातीगत जनगणना व्हावी महाराष्ट्रामध्ये 100% व्हायलाच पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणता ना आम्ही एवढे तेवढे, आमचं चुकलं तर आम्ही सांगू. अरे आम्ही 54% म्हणतो ते बिहारमध्ये 63% निघाले. करा ना गणती. का नंबर 2 कुणबी समाजाला ऑलरेडी ओबीसी समाजात रिअल कुणबीला आहे, कुणबीला आहे 2004 रिअल ज्यांच्या बाबतीत हे पुरावे सापडतील. उदाहरणार्थ मराठवाड्यातल्या मराठा समाजातल्या जे जुना निजामशाहीचा भाग होता त्यांना कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये आरक्षण आहे. त्याच पद्धतीने जर त्यांच्याकडे पुरावे सापडले तर त्यांना आरक्षण द्यायला तुमचा विरोध राहणार? हो, मी शिंदे साहेबांनी मला मुख्यमंत्री विचारलं, मी स्वतः सांगितलं द्या ना त्यांना. निजामशाहीमध्ये त्यांना जर कुणबी आहे ते असेल तर द्यायला पाहिजे. काय आम्ही कसं काय अडवणार? पण मग तुम्ही सर्रास महाराष्ट्रात सगळ्या मराठ्यांना द्या सरसकट. हा प्रयत्न चाललाय, तो तुम्हाला मान्य नाही? अजिबात नाही. जातीगत जनगणना हा एकमेव 100% करा. आम्ही कमी आहोत ते दिसेल. या संदर्भात मग तुम्ही मोदींना जाऊन भेटणार आहात? कारण आता त्या दिवशी अरे आता ते साहेब आम्ही आता काय भेटणार काय त्या निवडणुकीच्या कामामध्ये, त्याच्यानंतर भेट मिळेल त्यावेळेला आम्ही भेटू. आम्ही काय नाही तर तुमच्याद्वारे जे काही त्यांच्या कानापर्यंत जाईल या दिल्लीच्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या, तर मला आनंद होईल. भुजबळ साहेब, तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही मंत्री म्हणून जास्त चांगलं काम करू शकता की विरोधी पक्षनेते म्हणून. तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून तुमचं जे भाषण जे उत्कृष्ट होतं ना ते आम्हाला त्या दिवशी अंबडला बघायला मिळालं होतं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट मला बघायला मिळते की बाळासाहेब ठाकरेंनी आरक्षणाला नेहमी विरोध केला आणि आज बाळासाहेबांचे जे शिलेदार आहेत, तुम्ही असाल किंवा एकनाथ शिंदे असतील, त्यांच्यामधला संघर्ष जो आहे तो आरक्षणाच्या मुद्द्यावरतीच होतोय. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट दिसते मला एकदम. काय सांग, एक तर जे आहे मी विरोधी पक्षनेते, माझे जे काही मी बोलतो मी ठासून बोलतो. काय मंत्री आहेत, 2 शिंग नाही आली मला, काही शेपूट नाही आलंय. मंत्रीपद अनेक वेळा घेतलं आणि अनेक वेळा गेलं. काय मला त्याची अजिबात काळजी नाही. ज्या दिवशी माझ्या पक्षाला वाटेल की यांची अडचण आहे पक्षाची, किंवा ज्या वेळेला वाटेल शिंदे फडणवीस माझ्यामुळे अडचण आहे, मला फक्त सांगितलं तर मी त्यांना दोष देणार नाही. आनंदाने बाजूला होईल, मोकळा होईल आणि रोज मिटिंगला होईल. काय नाही, आपलं हरकत नाही. तुमच्या नाशिकमध्ये जाऊन जरांगेंनी भाषणं केलेली आहेत तिकडे, त्याची उत्तर आम्ही एक्सपेक्ट करावी तुमच्या येणाऱ्या सभेमध्ये? सभा मिळणार जरूर. त्यांनी महाराष्ट्र सदन आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काढल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे म्हणालात की मी माझ्या घरचं खातो आणि त्याच्यावरनं जे काही सुरू आहे ते सगळं. अहो, त्याचं गाव कुठे आहे? त्या बीडमध्ये. हा, तर लोकांना तिथले विचारा. तो जालन्याला तिकडेच कुठे आला त्या अंतरवाली, तू काय ते गाव सराटीमध्ये असं आला. त्याची ती सासूरवाडी आहे, त्याचं काम गाव कुठलं आहे तिकडंच आहे. मला तिथल्या लोकांनी सांगितलं. हा, बरं ते पण कधी तो जेव्हा मला बोलला की मी भुजबळ 2.5 वर्ष बेसन भाकरी खाऊन आलास, बरोबर बाबा बेसन भाकरी तर मी खातो, तिकडे पण खातो, घरी आता काही असलं तर सगळ्यात आवडतं बेसन भाकरी, कांदा काय असेल तर चटणी ठेचा आनंदाने खातो. पण
तुमच्यासारखं नाही. तुम्ही कुठे खात बसलात? जे काही लाडू पेढे खात कुठे खाताय कोणा? खा तुमचं, पण तुम्ही आम्हाला बोलू नका. तुम्ही आम्हाला बोललात तर आम्ही उत्तर देणार. तुम्ही आम्हाला बोलला नाहीत, तुमचं आहे. बाबा यांना आरक्षण द्या, त्यांना आरक्षण द्या, लोकशाहीचा अधिकार, बोला ना. शिवीगाळ काय, गावबंदी काय, जाळपोळ काय, हे महाराष्ट्रातील जे जाणकार राजकीय मोठे नेते आहेत, जाणकार संपादक आहेत, मीडिया आहेत, इतर जाणकार सोशल वर्क काम करणारे आहेत आणि सरकार, यांना हे मंजूर आहे का हे सांगावं. हाच महाराष्ट्र आहे का आपल्याला अपेक्षित? बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण एक गोष्ट मला जाता जाता तुम्हाला विचारायची आहे. तुमची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली 2 दिवसापूर्वी. तुम्हाला पक्षाकडनं काय सांगण्यात आलं की तुम्ही वातावरण बिघडतंय, थोडं शांत घ्या, थंड घ्या, थोडं कमी टोन डाऊन करा वगैरे वगैरे, काही तुम्हाला काही सांगण्यात आलंय का? आता तुमचं लक्ष एकच आहे की 24 डिसेंबर पर्यंत ओबीसी समाजाची ताकद दाखवून द्यायची. तुम्ही टोन डाऊन करायला सांगितलंय, तुम्हाला नाही सांगितलंय अजितदादा? दादांनी सांगितलं काय? दादांनी सुरुवातीलाच सांगितलं, ते जर त्यांच्या समाजाची मतं मांडत असतील तर भुजबळ त्यांच्या समाजाची मतं मांडतायत, त्याच्यात चुकलं काय? हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट आहे. आणि त्या दिवशी त्यांनी हेच सांगितलं की प्रत्येकाला आपली काय बाजू आहे मांडायची आहे, बाजू काहीतरी आहे म्हणून तर मांडतात, पण दुसऱ्याच्या याच्यामुळे दुसऱ्या समाजावर त्याचा काही वाईट परिणाम होईल काय, अशा रीतीने बोलू नका. मी कुठे बोलतो? मराठा समाजाला आरक्षण द्या. आणि मी तर सांगितलं की अजित शरद पवार साहेबांचा मराठा नेता महाराष्ट्रात, त्याच्या हाताखाली काम केलं. आता अजित पवारांच्या हाताखाली काम करतो, शिंदेच्या हाताखाली काम करतो. मला मराठ्यांचं काय वावडं आहे? मला काय नाही आहे. आणि माझ्या येवल्यामध्ये सुद्धा अनेक मराठा आहेत की जे माझ्या बाजूने उभे राहतात. मला त्याचा प्रश्न नाही आहे, पण राजकारणावरनं प्रॉब्लेम आहे. परंतु जे आहे की त्यांनी मला वाईट बोलले का, तर त्याची मीटिंग जोरात व्हावी म्हणून, नाही तर त्याला किंमत कोण देणार आहे. म्हणून छगन भुजबळला टार्गेट करा. आणि पहिल्या दिवसापासून अय छगन भुजबळ तुझं खोटं उपटिलं, अरे काय झालं, खोटा उपटलं, काय 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 बोल, आणि काय तुझं काय, आम्ही काय, तुला काय करायचं तू कर बाबा, तुझा प्रचार तू कर, माझा प्रचार मी करीन. माझा हल्ल्यावर, माझ्या समाजावर आणि मागासवर हल्ला होत असेल तर मी बोलणार. आणि पर्सनल माझ्यावर जेव्हा हल्ले तुम्ही करता तेव्हाही बोलणार. आणि तुम्हाला एक सांगतो, आज हे माझ्याकडे आलेले जे आहेत ना हे घाणेरडे SMS किंवा ते अनेक लोकांना, अनेक आमदारांना, अगदी होम मिनिस्टरला सुद्धा वाईट मेसेज देतात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मग अरेला कार्य कोणीतरी उत्तर देणार. याने दिलं नाही, त्याने दिलं नाही. एक छगन भुजबळ उठला वेडा, तो देतोय उत्तर. आणि आता बाकीचे लोक सुद्धा जे आहे येत आहेत सगळे बरोबर. भुजबळ पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत, असा आपण त्याचा अर्थ काढूया थोडक्यात. असं आहे ना की कारणाशिवाय तो उतरत नाही. आपलं काम करायचं आणि शांततेने आहे. कारण मिळालं, अन्याय झाला, मग उतरतो. एवढीच इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये शांतता राहावी. आणि तुम्ही म्हणालात तसं की अरेला कार्य करताना सरकार म्हणून पण एक जबाबदारी आहे, आणि जर कोणी वातावरण बिघडत असेल तर सरकारने ते काबूत ठेवावं. एवढीच आपली. आज आमदारांवर हल्ले होतात, उद्या तुम्ही आमचं काना दाखवलं, तुमच्या स्टुडिओवर सुद्धा हल्ले होते. आम्ही सरकारकडनंच विनंती करणार की तुम्ही कायदा सुव्यवस्था ठेवावी म्हणून. आणि जर सरकारचं ते फेल्युअर असेल तर सरकारला प्रश्न विचारला गेला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही प्रवृत्ती किती असं आहे की ही व्यक्ती नाही, ही जे जाळपोळ करणारी शिवाय एक प्रवृत्ती आहे. थांबवणार की नाही आपण? भुजबळांनी कोणाला कधी शिव्या दिल्या? कधी कोणाच्या दगडफेक केली का घरं जाळली? पण ही प्रवृत्ती थांबवा तुम्ही. काय कोणाचे अधिकार जे मागतात त्यांना कायद्याने मागू द्या. काय आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढवतो, त्यांच्या आरक्षणासाठी लढतो. पण तुम्ही म्हणाल अरे भुजबळ तुम्ही आता मंत्री आणि तुम्ही पेटवायला निघाला. अरे आम्ही काय पेटवायला? पातळी सोडू नका. पातळी कुठपर्यंत? बाळासाहेब म्हणायचे अरे काय पातळी सोडू नका. बाळासाहेबांच्या ह्याच्यात अरे पातळी सुटायची पाळी आली तरी पातळी सोडू नका म्हणतात, हे बाळासाहेब म्हणायचे. आमचं म्हणतं की अरे घरदार पेटवायला लागले तुम्ही तरी बोलायचं नाही.
शांत एवढी दहशत जर निर्माण होत असेल तर कोणीतरी उभं राहायला पाहिजे. झाला तर गेला बळी आमचा, काय त्याच्यामध्ये फरक पडत आहे. ठीक आहे भुजबळ साहेब, तुम्ही तुमच्या सभा आता सुरू होणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्या सभा सुद्धा आम्ही फॉलो करू. जरांगे पाटील तर फिरतातच आहेत. 24 डिसेंबरची एक नवीन डेडलाईन त्याच्यामध्ये आहे आणि डिसेंबर महिना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा काय म्हणतात त्याला टर्न अराउंड करणार असतो हे तुमच्याकडनंच बघितलेलं आहे महाराष्ट्राने. त्याच्यामुळे या डिसेंबर महिन्यामध्ये काय काय गोष्टी होतात त्याच्यावरती आपण लक्ष ठेवूया. पण भुजबळ साहेब, आज तुम्ही मनमोकळेपणाने बोललात आणि जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलात आणि दिलीत उत्तर. ह्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा आपली भेट होईलच. मला असं वाटतं की तुमची जेव्हा सभा वगैरे होतील त्याच्यानंतर पुन्हा आपली भेट होईल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण म्हणाला त्याप्रमाणे की या महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण व्हावी आणि सगळ्यांना निर्धोकपणे लोकशाहीमध्ये बोलता येईल, वागता येईल, मोर्चे काढता येईल, म्हणणं मांडता येईल, अशी परिस्थिती शांततेपूर्ण निर्माण व्हावी अशी माझी सुद्धा इच्छा आहे, शुभेच्छा आहे. तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.